साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर येथील डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मनीषा माने मुसळे हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याकामी 30 आज रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी जामीन मंजूर केला। यात हकीकत अशी, दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी मनीषा माने हिने डॉक्टर शिरीष वळसंकर, उमा वळसंकर आणि इतर दोघांना ईमेल पाठवला होता। सदर ईमेलमध्ये मनीषा हिने डॉक्टरांवर घाणेरडे आरोप केले होते, त्यामुळे डॉक्टर शिरीष हे व्यथित झाले होते। त्यानंतर मनीषा हिने डॉक्टरांना लेखी माफीनामा लिहून दिला होता। लेखी माफीनामा लिहून दिला तरी मनीषा हिने ती तिच्या निर्णयावर ठाम असल्याची धमकी दिली होती। त्यामुळे 18 एप्रिल रोजी डॉक्टर शिरीष यांनी स्वतःच्या बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली व आत्महत्येस मनीषा ही जबाबदार आहे अशा आशयाची फिर्यादी अश्विन वळसंकर यांनी सदर बाजार पोलिसात दाखल केली होती। तदनंतर पोलिसांनी मनीषा माने हिस अटक केली होती। न्यायालयाने मनीषा हिस पोलीस कोठडी सुनावली होती। त्यानंतर न्यायालयाने मनीषा हिस न्यायालयीन कोठडी सुनावली। त्यानंतर मनीषा माने हिने ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांच्या मार्फत सत्र न्यायालयात जामीन मिळण्याकरता अर्ज दाखल केला होता। दरम्यान पोलिसांनी मनीषा हिच्या विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले। त्यानंतर 23 जून 2025 रोजी मनीषा हिच्या जामीन अर्जावर युक्तिवाद करण्यात आला की सदर प्रकरणातील आरोपाप्रमाणे 17 एप्रिल रोजी पाठवलेल्या ईमेल प्रतीचे अवलोकन केले असता त्यामध्ये कोणतेही घाणेरडे आरोप केलेले नव्हते। तो ईमेल एका कर्मचाऱ्याने दाद मागण्याकरता मालकाकडे केलेला होता। सदर ईमेलमुळे डॉक्टरांनी आत्महत्या करावी अशी परिस्थिती नव्हती। ईमेल पाठवल्यानंतर मनीषाने माफीनामा दिला होता, त्यामुळे तो विषय तिथेच संपला होता। प्रकरणातील सुसाईड नोट ही दुसऱ्या दिवशी जप्त करण्यात आल्याचे दाखवण्यात आले। वास्तविकता मैताच्या अंगावरील कपडे त्याच दिवशी ताब्यात घेतले होते, त्यामुळे सुसाईड नोट दुसऱ्या दिवशी सापडली ही बाब संशयास्पद आहे। सुसाईड नोटमधील हस्ताक्षर मराठीत असून दोषारोप पत्रातील कागदपत्रांप्रमाणे 2001 नंतर डॉक्टरांनी मराठीत लिखाण केले नव्हते, त्यावरून सुसाईड नोट ही बनावट असल्याची शक्यताही नाकारता येत नाही। अपहाराबाबतचे आरोप जुलै 2024 पूर्वीचे असून त्याचा डॉक्टरांच्या आत्महत्येशी काहीही संबंध दिसून येत नाही। दोषारोप पत्रातील एकूण 44 साक्षीदार हे दवाखान्यातील कर्मचारी आहेत, त्यामुळे त्यांचे जबाबाचे अवलोकन केले असता मनीषाच्या वागणुकीबद्दल तक्रारी दिसतात, त्याचा देखील संबंध आत्महत्येशी दिसून येत नाही। दोषारोप पत्रात CDR दाखल नाहीत। 17 एप्रिल रोजी रात्री 7 नंतर CCTV जप्त नाहीत, त्यावरून कोणाला तरी वाचवण्यासाठी मनीषा हिला बळीचा बकरा बनवण्यात आला असा युक्तिवाद करण्यात आला। यात आरोपीतर्फे मनीषा हिच्या वतीने ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे, ॲडव्होकेट श्रीपाद देशक, ॲडव्होकेट सिद्धाराम पाटील तर सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी काम पाहिले।